आता कोजागिरी पौर्णिमेला आपण दूधच का नैवेद्य दाखवतो हा तुम्हाला माहिती आहे का? ॲक्च्युली नैवेद्य किती जण तर दाखवतही नाही, फक्त चंद्रमा खाली ठेवतात, त्याच्यामध्ये आपलं तोंड पाहतात, चंद्रमाची सावली त्यामध्ये पडू देतात आणि तिकडे टेरेसवरतीच बसून पार्टी करतात. पण असं न करता याचं मूळ कारण असं असतं, कारण की जे आपण देवाची आपण पूजा करत असतो, कारण की या दिवशी भगवान इंद्र, कुबेर, आई लक्ष्मी आणि जे चंद्र आहे या दिवशी यांची पूजा केली जाते. आणि आई लक्ष्मी जी आहे भगवान विष्णूसोबत जे आहे पृथ्वी तलावर येत असतात भ्रमण करण्यासाठी. तर त्यांना आपल्याला नैवेद्य दाखवायचं असतो, यांची पूजा करायची असते, कारण की देवांना अमृत आवडतो, अमृताचा पान ते करत असतात. आणि आपल्या पृथ्वीवर अमृत समान काय आहे तर तो आहे गाईचा दूध. गाईचा दूध हा अमृत समान आहे, म्हणून आपण गाईचं दूध आणून त्याला गरम करून त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स, साखर, खोबर, इलायची, केसर जे आई लक्ष्मीला अतिप्रिय असतो ते सगळं त्यामध्ये मिक्स करतो, त्याची खीर बनवतो आणि तो आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो. पण ज्यामध्ये चंद्रमाचा जर प्रकाश त्याच्यामध्ये पडला तर तो अमृत होत असतं, कारण चंद्रमा या दिवशी कोजागिरीच्या दिवशी 16 प्रकारच्या गुणांनी तो युक्त असतो, भरलेला असतो. त्याची सावली त्याच्यामध्ये जर पडली दुधामध्ये तर तो दूध साधा दूध नसतं, तर तो अमृत झालेला असतो आणि असा अमृताचा आपण देवांना नैवेद्य दाखवतो, त्यानंतर स्वतः प्यायचा असतो.